Hello everyone, welcome to Polity Simplified series of Dandeep Academy. We are studying Article 19 of Indian Constitution. Article 19 मधला जो फर्स्ट क्लॉज आहे त्यातला डी क्लॉज आपण स्टडी करूया. व्हॉट दिस डी क्लॉज सेज. आर्टिकल 19 चा हा जो फर्स्ट क्लॉज आहे यातला डी क्लॉज काय म्हणतो, हा म्हणतो राईट और फ्रीडम टू मूव फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. टू राईट टू मूव फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे तुम्ही भारतामधल्या क्षेत्रामध्ये कुठूनही कोणत्याही पद्धतीने मुक्तपणे वावरू शकता, मुक्तपणे संचार करू शकता. हा तुम्हाला फ्रीडम आहे. फ्रीडम टू मूव फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. पण ही मुवमेंट करत असताना देर इज रेस्ट्रिक्शन. इट इज गिवन इन आर्टिकल 19 इटसेल्फ. काय रेस्ट्रिक्शन आहे, विल ट्राय टू अंडरस्टँड. सी रेस्ट्रिक्शन काय आहे. नथिंग इन सब क्लॉज डी अँड ई of the said clause shall affect the operation of any existing law. सध्या अस्तित्वामध्ये असणारा एखादा कायदा or in so far as it imposes or prevent the state from making any new law. नवीन कायदा करण्यापासून स्टेटला रेस्ट्रिक्शन करणार नाही. जर स्टेटनं केलेला कायदा कशासाठी असेल, इन द इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक और फॉर प्रोटेक्शन ऑफ द इंटरेस्ट ऑफ द एनी शेड्युल्ड ट्राईब. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आर्टिकल 19 तुम्हाला फ्रीडम टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया हा फंडामेंटल राईट देतं. मात्र तुम्ही हा फंडामेंटल राईट एन्जॉय करत असताना जर पार्लमेंटचा एखादा जुना कायदा आहे, एक्झिस्टिंग कायदा आहे, किंवा पार्लमेंटने एखादा नवीन कायदा केला आणि या कायद्यांचा पर्पज आहे जनरल पब्लिकचं इंटरेस्ट जपणं किंवा शेड्यूल्ड ट्राईबचं इंटरेस्ट जपणं, आणि या केलेल्या पर्टिक्युलर कायद्यामुळे जर समजा त्या पर्टिक्युलर ठिकाणी आर्टिकल 19 व्हायलेट होत असेल, तरी या दोन सब्जेक्टसाठी केलेला जो पार्लमेंटरी लॉ आहे, दिस पार्लमेंटरी लॉ शॅल प्रिवेल ओव्हर फंडामेंटल राईट. थँक्यू.